येशू मला प्रेम करायला शिकवतो. हा येशू मला अभ्यास करायला शिकवतो. शाळेत जायला शिकवतो. आणि हा येशू मला खोटं बोलायला सांगत नाही. पुढे हा येशू मला चोरी करायला सांगत नाही. हा येशू तुम्हाला प्रार्थना करायला सांगतो. आई वडिलांची आज्ञा पाळायला शिकवतो. हा येशू इतरांना मदत करायला सांगतो. माझ्या खाली माझ्या पहिल्या ख्रिस्तत्वात स्वीकारलेल्या मुलामुलीच्या पालकांना आज आपल्या जगातील सर्व मुलामुली मुलामुली ख्रिस्तत्वात गेल्यानंतर त्यांनी कसं वागावं हे येशू त्यांना शिकवतो. ते तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. घरात जे वातावरण असेल त्याचं ही मुलं अनुकरण करतील. आपण स्वतः त्यांच्यासमोर खोटं बोललं तर त्यांनाही खोटं बोलायची सवय लागली. आपण एकमेकांचं देणं काढलं तर आपली मुलं उद्या असंच करतील. आपण एकमेकांच्या समोर घरामध्ये भांडत राहिलो आपली मुलं असंच करतील. आपण एकमेकांची हेवा निंदा टीका हे सर्व करीत राहिलो तर आपली मुलं असंच करतील. आणि आता तरी एवढामध्ये सांगितले आहे की हा येशू जो या साधा भाकरीमध्ये तत्व पालनाच्या प्रार्थनेनंतर या भाकरीमध्ये जो येणार आहे तो त्यांना वेगळंच काहीतरी शिकवतो आणि ते तुम्ही ऐकलेलं आहे. या त्यांच्या आध्यात्मिक अल्पशा शिकवणीला खत पाणी घालणं यावर प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. त्याच्या आत्म्यामध्ये चांगली वागणूक कशी दिसेल, ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये कसा दिसेल, सत्कार्य करण्यासाठी तो कसा पुढे येईल यावर त्याचं लक्ष केंद्रित करणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. येथील सर्व शिक्षकांनी सिस्टरांनी आणि पालकांनी हवं मार्गदर्शन करून आता ही मुलं तुमच्या हातात तुमच्याकडे परत दिलेली आहे. त्यांना मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य आहे. आपल्याला
फट से आम्ही फुलाप्रमाणे सतत फुलत राहावे, इतरांना सुगंध देत राहावे, म्हणून फुलांच्या पाने आम्ही स्वतःला तुझ्याकडे अर्पण करतो. मेणबत्ती. हे प्रभू, मेणबत्ती स्वतः जळते व इतरांना प्रकाश देते. हा कारणीत्व स्वीकारत असताना मेणबत्तीप्रमाणे जळून इतरांना मदत करावी, म्हणून ही मेणबत्ती एक प्रतीक म्हणून अर्पण करतो. आम्ही पवित्र शास्त्र. हे प्रभू, पवित्र शास्त्र म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, देवाच्या शब्दाप्रमाणे आम्ही जगावे, वागावे म्हणून मार्गदर्शन करणारे हे पवित्र शास्त्र आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभू, आमच्या कुटुंबात रोजची प्रार्थना करून पवित्र मोदीविषयी असलेलं प्रेम सतत जागृत ठेवावं, म्हणून तुला अर्पण करतो. हे प्रभू, आमच्या जमिनी आम्हाला जो खाऊ मिळाला आहे त्याचा स्वीकार करून जगात इतर लहान मुले भुकेले ताणलेले आहे त्यांना सुद्धा तोच खाऊ मिळावा, म्हणून आम्ही हे प्रतीक तुला अर्पण करतो. हे ख्रिस्ता, तुझ्या शरीराची भाकरी आमची आध्यात्मिक भूकने विपूर्ण व्हावी म्हणून ही भाकर तुला अर्पण करते. हे ख्रिस्ता, आमच्यासाठी तू स्वतःचं रक्त सांडलं. तुझ्या रक्ताच्या समर्पणाने तू अनेकांचे तारण केले. आम्ही सुद्धा आमचे जीवन समर्पित करावे, म्हणून हा द्राक्षारस तुला अर्पण करतो.
अर्पणी पाच काय तरी यायला पाहिजे ना. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ऐक्याचे आणि शांतीचे प्रतीक म्हणून आपल्याकडे रात्रच तसंच इतर वस्तू आमच्या धर्मकामातील पहिल्यानेच ख्रिस्त प्रकाश स्वीकारणाऱ्या 65 गुणांपैकी या पवित्र विधीवर अर्पण केले आहे. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे आणि शांतीचे वरदान देईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला
स्वेच्छेने स्वीकारलेल्या त्या दुःख सहनापूर्वी जरा भाकर घेतली, तुझ्या आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं पेढा घेतला, पुन्हा तुझ्या आभार मानले व तो पेढा आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा पेढा आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे मी आम्ही विनवतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेचे आठवण कर. आमचे परमगुरू जॉन पॉल, आमचे महागुरू आयडन आणि तर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. विशेष करून आपल्या कुटुंबातून जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्या आठवण ठेवूया. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना बक्षिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, सारे देशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
प्रभू येशू ख्रिस्ता तो आपल्या ख्रिस्तास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो माझी शांती मी तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर तुझी ती जीवे असून सदा सर्वदा राज्य करीतोस प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो तुम्ही एकमेकांमध्ये प्रभूची शांती द्या
स्वीकारले.
असेल पण किती झालं? आज आपल्या मुलांच्या जीवनात अत्यंत अविस्मरणीय दिवस आहे आणि हा अत्यंत आनंदाचा क्षण साजरा करीत असताना अनेक जणांनी त्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामध्ये त्या मुलांची तयारी करण्यासाठी सर्व महिनाभर पूर्ण महिनाभर झटत होते आपले दोन्ही फादर ऑस्टिन आणि फादर जॉन, आपले सिस्टर्स आणि विशेषतः मुलांना शिकवणारे प्रार्थना शिकवणारे शिक्षक अल्बन, अबिता, सुजाता आणि कोणी या सर्वांनी त्या मुलांची इतकी तयारी करून घेतली की मुलं सक्रिय सहभागी होऊ शकले त्याच्यामध्ये. आणि म्हणून या सर्वांचे मी आपल्या सर्व पालकांसह विशेषरित्या आभार मानते. आम्ही सर्व पालक यांचे सर्वांचे विशेष ऋणी आहोत. नेहमीप्रमाणे आजही मुलांना वाचत मिरवणुकीने आणून या समारंभाचा आनंद द्विगुणित करणारे सपना मॅडपथक यांचेही मनपूर्वक आभार मानते. आजच्या मिसामध्ये तालबद्ध संगीत गाऊन या मिसाला शोभा आणल्याबद्दल गायक वृंदाचे मी आभार मानते. मुलांनी देखील या सर्व मिसामध्ये त्यांच्या शिक्षकांनी जसं सांगितलं तसं करून त्यांना चांगली प्रतिक्रिया दिली, चांगली मिसामध्ये भाग घेतले. म्हणून आमच्या मुलांचे मी अभिनंदन करते. आणि शेवटी ज्या पालकांच्या घरी आज कार्यक्रम होणार आहे त्या सर्व पालकांचे कार्यक्रम ईश्वर कृपेने चांगल्या रीतीने पार पाडावे म्हणून सगळ्यांना शुभेच्छा. आभार. तुला आम्हा 62 मुलांचा गोड बाबा. आम्ही आमच्या
वर्जन यांच्यावर तुझा आशीर्वाद द्या सावकाने ते तू पवित्र कर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू आपण प्रार्थना करूया हे प्रभू येशू ख्रिस्ता ज्या दैनिक जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो त्याची कोण म्हणून ख्रिस्त प्रसादाद्वारे तो आम्हाला आणि आमच्या धर्म कामातील 62 मुलांना शरीर आणि रक्त सेवन करावयास दिले आहेस तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या दैनिक जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे सद्भाग्य यापुढे आता आम्हाला मिळते ही प्रार्थना आणि त्याच आमच्या आता स्वीकारल्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त करतो प्रभू तुम्हाला सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद देवो जात ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे
हा ना इथे बसा इथे बसा अंकल हे पोराने नाही या पोराला अरे लक्षात आहे बरं रोजगी रेनीना कुठे गेली हो ना आईवडील इकडे बसतात त्याला फोटोग्राफी नंतर आईवडील बसतात आईवडील हो ना वंचालीस तुम्ही बरे एडे बाकडे आले पोऱ्या जा मी हे कोणा एक पाकिट आले एक मिनिट माझं नाव काय हां भेटेल नाही करणार ना बोल्या मग हे करणार नंतर चेंज करा आता देऊन टाका हां नाव पण नंतर चेंज नाही कारण आम्ही नम्राप्रमाणे बसलो आता कशी नाही जा नंतर हां हे काय ते नंतर दे नावात हो मॅडम ते काय त्याला आधी पुढे जात नाही नंतर देणार हो जा मी नंतर गणेशच्या बेबी बेबी हे नंतर टाकायचं काय तेव्हा तुम्ही तिकडे टाकता तिकडे इथून का इथून का हे इथून का